नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. नियमित कर्जदार शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या माध्यमातून 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्यासाठी घोषणा केलेली आहे. कर्जमाफी योजनेअंतर्गत जे काही नियमित कर्जदार शेतकरी आहे, अशा शेतकऱ्यांना समावेश करून 50,000 प्रोत्साहनपर अनुदान देण्याची घोषणा करण्यात आलेली आहे. परंतु एकंदरीत आपण जर पाहिलं तर सध्या राज्यांमध्ये जे काही कर्जदार आहे, जे नियमित कर्ज भरतात, त्यांची अवस्था म्हणजे की इकडे आड तिकडे विहीर अशी झालेली आहे. म्हणजेच की आता आपण पाहिलं होतं की बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांच्या संघटनेच्या माध्यमातून, नेत्यांच्या माध्यमातून, स्वतः बच्चू कडू यांच्या माध्यमातून, बऱ्याच साऱ्या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून 2025 मध्ये शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेली आहे. अशी कर्ज माफीची घ्यावी अशी मागणी केलेली आहे. आणि याचप्रमाणे बरीच सारी कर्ज पुनर्गठन करण्यात आलेली आहे. कर्जाचाच देखील समावेश करण्यात आलेला आहे. अशी मागणी केलेली आहे. बरीच सारी जी कर्ज आहे ते 2025 मध्ये नव्यानं घेण्यात आलेली आहेत. व कर्जाचा देखील यांच्यामध्ये कर्जमाफीसाठी समावेश करण्यात यावा अशी मागणी यामध्ये होत आहे. राज्य शासनाच्या माध्यमातून उल्लेख करण्यात आलेल्या किंवा कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद देण्यात आलेला नाही. एकंदरीत वेळोवेळी कर्जमाफी करत आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये अहवाल येईल. 30 जून पूर्वीच कर्जमाफी केली जाईल एवढं उत्तर शासनाच्या माध्यमातून दिलं जात आहे. मुख्यमंत्री असतील किंवा कृषी मंत्री असतील यांच्या माध्यमातून वारंवार हेच उत्तर दिलं जात आहे. परंतु बँकांच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर 31 मार्च पूर्वी शेतकऱ्यांनी कर्ज भरावीत यासाठी मोठ्या प्रमाणात प्रेशर द्यायला सुरू केलेली होती. मेसेज पाठवणं व नोटीस पाठवणं सुरू, वारंवार फोन कॉल करून प्रक्रिया सुद्धा सुरू झालेल्या होत्या. साहजिकच जे नियमित कर्जदार शेतकरी आहे, ज्यांनी 2025 मध्ये कर्ज घेतलेली आहे, शेतकरी आता अतिशय संभ्रमामध्ये पडलेले आहेत की एकंदरीत आपण जर पाहिलं तर शासनाच्या माध्यमातून सध्यापर्यंत हालचाली गेल्या, म्हणजेच की 9 मार्च 2026 पर्यंत शेतकऱ्यांनी नियमित कर्ज आहे त्या शेतकऱ्यांनी आपली माहिती अपलोड करण्यासाठी सांगण्यात आलेलं आहे. किंवा 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत कर्जाची माहिती घेतलेली आहे. आता म्हणजेच की एकंदरीत शासनाच्या या योजनेमध्ये किंवा कर्जमाफीमध्ये कुठलाही बदल करण्याचा विचार दिसत नाहीये. ज्या शेतकऱ्यांनी 2025 पर्यंत आपले पीक नियमितपणे भरलेली आहे, त्यांना पुनर्गठन केलेले अशा शेतकऱ्यांनी यावर्षी सुद्धा आपली कर्ज भरणं हेच योग्य राहणार आहे. आतापर्यंत नियमित कर्ज भरलेले आहे तर कर्जमाफीसाठी पात्र नाहीत. यावर्षी जर कर्ज थकीत ठेवलं तर पुन्हा नियमित कर्जदार शेतकऱ्यांमध्ये येणार नाही. त्यामुळे दोन्हीकडे शेतकऱ्यांची आता गोची झालेली आहे. परंतु जे शेतकरी नियमित आहेत त्या शेतकऱ्यांना अनुदानामध्ये वाढ करण्यात यावी म्हणून सातत्याने अशी मागणी केली जात आहे. धन्यवाद.